जालना जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। मुसळधार पावसामुळे पूर आणि दुर्घटनांचा धोका वाढला असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहावे, गरज नसल्यास प्रवास टाळावा असे सुचवले आहे। प्रशासनाने बचाव यंत्रणा तत्पर ठेवली असून नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे। शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक कार्यक्रम काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रेड अलर्ट जिल्ह्यासाठी, जालना जिल्ह्यासाठी भेटलेला आहे। म्हणजे आज शनिवारी जवळपास 1-1.5 वाजता आपल्याला अलर्ट भेटलेला आहे। तर आता आपल्याला पुढचे 4 तास 5 तास काळजी करायची आहे। कुठेही बाहेर अनावश्यक कामासाठी जाऊ नका, कारण थंडरस्टॉर्म आणि लाइटनिंग होण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये जीवनहानी होण्याची शक्यता असते। तर स्वतःची काळजी करा। काम नसेल तर घरी राहा आणि आपल्या घरी जर पाणी भरलेलं असेल तर आपले जवळची जे काही जिल्हा परिषद शाळा आहे किंवा हॉल जे कॉर्पोरेशनने आयडेंटिफाय केलेले आहे, अशी सेफ ठिकाणी तुम्ही शिफ्ट व्हा। प्रशासन आपले सोबत आहे। जेवण देण्याची आमची संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा तयारी आहे। हे बोलून मी सगळ्यांना सतर्क करू इच्छिते आणि आपले सगळे लोकप्रतिनिधी, माननीय आमदार, खासदार साहेबांना सुद्धा कळवण्यात आलेलं आहे। त्यांच्या पण सहकार्य तुम्ही घ्या।